नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर वर्ल्ड कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे। आज जो बिल्ड आपण घेऊन आलेलो आहे तो परत एकदा आपण फोटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटिंग साठी फोटोग्राफरच्या पीसीच्या शोधात तुम्ही असाल। तुमचं बजेट एक 70 ते 75 हजारच्या कॉस्टिंग मध्ये आहे। तुम्हाला 27 इंची मॉनिटर पण पाहिजे आणि 4GB ग्राफिक्स कार्ड पण पाहिजे आहे, तर तुमच्यासाठी हा बिल्ड युजफुल असणार आहे। याच्यामध्ये जो मॉनिटर आपण यूज केलेला आहे तो HP चा कंप्लीट स्लिम बॉर्डरलेस IPS वाला लो ब्लू लाईट मध्ये आहे। AMD सिंक्रोनायझेशन सुद्धा ह्या मॉनिटर मध्ये आहे। कंप्लीट स्लिम मधला मॉनिटर आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करता आहे। याचा ऍडव्हान्टेज जास्त करून मॉनिटर आहे आणि प्लस जो ग्राफिक्स कार्ड यूज केलेला आहे ते 4GB GTX 1650 चा ग्राफिक्स कार्ड i5 12 चा प्रोसेसर आहे। प्लस मदरबोर्ड जो आहे तो B760 मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करताय आणि कॅबिनेट जे आहे ते चॅम्प सिरीज लॅब केअर मधलं यूज करताय। त्याला 2 फॅन एक एक्स्ट्रा आपण ऍड करणार आहे। तसेच ट्रान्सफॉर्मर मध्ये कीबोर्ड माउस आहे, 1 TB ची एसडी आहे, प्लस हार्ड डिस्क सुद्धा आपण या बिल्ड मध्ये यूज करणार आहे, 16GB ची रॅम। चला तर मग या ऑल कंपोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया, याचे फीचर्स कशा पद्धतीने, लुक कशा पद्धतीने। तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। ह्या बिल्डचा कंप्लीट लुक तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि ह्याच्या ऑल डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळणार आहे। चला तर मग हा बिल्ड करायला घेऊया। कॅबिनेट जे आपण या बिल्ड मध्ये यूज केलेलं आहे लॅपकेअरचं चॅम्प गेमिंग कॅबिनेट यूज केलेलं आहे। याचं मॉडेल आहे LGT 450 कॅबिनेट यूज केलेलं आहे। तसंच जर समजा तुम्ही प्रोसेसर बघणार असाल तर प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता, जो i5 मध्ये 12 जनरेशनचा प्रोसेसर यूज केलेला आहे। i5 12 12400F हा प्रोसेसर आहे। बॉक्स पॅक आहे का नाही चेक करायला दोन्ही साईडला तुम्हाला बॉक्स पॅक चेक करायला मिळेल। त्याचा प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता, i5 12 जनरेशन प्रोसेसर आहे। मदरबोर्ड जो आपण यूज केलेला आहे तो मदरबोर्ड तुम्ही चेक करू शकता, MSI मध्ये प्रो B760M-E वाला मदरबोर्ड DDR4 वाला मदरबोर्ड आहे। Gen 4 सपोर्टेड आहे। जर समजा PCI Gen 4 तुम्ही ऍड करणार करू शकता। प्लस बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही इथं चेक करू शकता। मेमरी बूस्ट ॲडोबी बूस्ट टेक्नॉलॉजी याच्यात एक्स्ट्रा आहे ऍड केलेली। बॉक्स पॅकचं सील तुम्हाला इथं मिळेल, मॉडेल नंबर सिरियल नंबर इथं बघायला मिळेल। त्याच्यात ज्या रॅम आपण ऍड केलेली आहे ती रॅम तुम्ही चेक करू शकता, क्रुशियल वाली रॅम आपण ऍड केलेली आहे। 16GB ची आहे, DDR4 वाली रॅम आहे, 3200 मेगाहर्ट्झ मध्ये क्रुशियल मध्ये रॅम आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। सिरियल नंबर तुम्हाला रॅम वरती पण बघायला मिळेल। प्लस जर एसडी तुम्ही बघणार असाल तर एसडी जे आपण यूज केलेली आहे ती WD मध्ये ब्ल्यू वाली 1 TB ची एसडी आपण या बिल्ड मध्ये NVMe SSD या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। 4150 MBPS रीड आणि राईट स्पीड आहे याच्यामध्ये, 5 इयर वॉरंटी आहे आणि PCI Gen 4 आहे। Gen 4 ची NVMe SSD आहे, त्यामुळे स्पीड याला हायर आहे। प्लस ग्राफिक्स कार्ड तुम्ही चेक करणार असाल तर ग्राफिक्स कार्ड तुम्ही बघू शकता, 4GB चं ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये यूज केलेलं आहे। Asus मध्ये आहे, GTX 1650 ड्युअल फॅन सोबत Asusचं जे OC एडिशन वाला ग्राफिक्स कार्ड आहे ते ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करणार आहे। ते बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही इथं चेक करू शकता। प्लस याचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर बॉक्स वरती तुम्हाला इथं बघायला मिळेल। आणि जे SMPS आपण यूज करणार आहे तो SMPS VS600L अँटी स्पोर्टचा SMPS VS600L 2 इयर वॉरंटी सोबत आहे। तिथे वॉरंटी मेन्शन केलेला आहे। सिरियल नंबर जर समजा तुम्ही बघणार तर बॉक्सच्या बॅक साईडला तुम्हाला सिरियल नंबर याचा बघायला मिळेल। कम्प्लीट बॉक्स पॅक आहे आणि याच्यासोबत आपण 2 RGB फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत। ते रेग्युलर मार्केटला तुम्हाला स्मॅकचे RGB फॅन मिळतील, ते फॅन आपण या बिल्ड मध्ये एक्स्ट्रा ऍड करणार आहे। तर या सगळ्या कंपोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया। कॅबिनेट मध्ये तुम्हाला फ्रंट आणि लेफ्ट साइडला टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे। टॉपला तुम्हाला 2 फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि बॅकला एक फॅन आहे, 2 फॅन आहेत। जे मॉडेल हे डिझाईन केलेलं आहे ते 2 सेक्टर मध्ये डिवाइड केलेलं आहे। तुम्हाला मदरबोर्ड राईट सेक्टर मध्ये असेल, SMPS वगैरे तुम्हाला लेफ्ट सेक्टर मध्ये। अगोदरचे मॉनिटर जे आपण बिल्ड करत होतो ते सगळे तुम्हाला मॉनिटर जे कॅबिनेट यूज करायचं ते हाईट वाले कॅबिनेट असायचे, त्यामध्ये SMPS आपण खालच्या साईडला फिट करायचं, पण यात लेफ्ट अँड राईट ऍडजस्टमेंट दिलेलं आहे। नवीन बिल्ड आहे, नवीन कॅबिनेट आहे। याच्यात वरती पोर्टला जे बटन आहेत तुम्ही वरचे तुम्ही पोर्ट चेक करू शकता कोणकोणते आहेत। त्याच्यामध्ये पॉवर बटन एक प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस रिसेटचं LED बटन एक आहे, मायक्रोफोन हेडफोनचा Type-C चा पण पोर्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, सुपर स्पीड USB पोर्ट एक आहे आणि प्लस 2.0चा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे। वरची जी मेश प्रोव्हाइड केलेली आहे जाळी ती वॉशेबल असते, तुम्ही मॅग्नेट असल्यामुळे ती ऑटोमॅटिकली अटॅच होते। आणि फ्रंटचं मेश तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेला आहे। चला तर मग हे ओपन करून चेक करूया।
या बिल्डमध्ये जो हार्डिक्स यूज केलेली आहे ती 2 TB WD ब्ल्यू वाले हार्डिक्स आपण यूज केलेले आहे. बॉक्स पॅक आहे कम्प्लीट. एक मॅन्युअल प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस विजे केबल एक प्रोव्हाइड केलेला आहे, HDMI केबल सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. माझं सजेशन आहे तुम्ही जर मॉनिटरला कनेक्ट करणार, जर पीसीला कनेक्ट करणार असेल तर HDMI थ्रूच कनेक्टिव्हिटी करा, तुम्हाला प्रॉपर डिस्प्ले मिळून जाईल. एक पॉवर केबल प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस त्याचा पॉवर केबलचा एक अडॅप्टर आहे, तो अडॅप्टर प्लस मॉनिटरचं स्टँड. नमस्कार. आता जे आपण या बिलचं अनबॉक्सिंग केलेलं आहे, ऑल फीचर्स चेक केले कशा पद्धतीने. याच्यामध्ये जो कीबोर्ड यूज केला आहे तो ट्रान्सफॉर्मर मध्ये कीबोर्ड यूज केलेला आहे आणि मॉनिटर आहे तो HP चा M27F वाला मॉनिटर आपण यूज केलेला आहे. कम्प्लीट बॉर्डर हा फोटोग्राफरसाठी पीसी आपण बिल्ड केलेला आहे. जर असेच बिल तुम्हाला कॉम्प्युटर करून पाहिजे असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या या पीसीच्या सगळ्या डिटेल्स बघा आणि आमचा व्हॉट्सअपचा पण नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे स्पेसिफिकेशन जर समजा तुम्ही काढलेलं असाल तर सजेशनसाठी आम्हाला नक्कीच विचारा. तुम्हाला सजेशन पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप करू शकता. आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येकाला वेगवेगळं सजेशन देत राहतो, ज्याचे की जसे तुम्ही चेक करू शकता फोटोग्राफर पीसी वेगळा सजेशन देतोय, तसे शेअर मार्केटसाठी वेगळा असते आणि गेमिंगसाठी सेटअप वेगवेगळे असतात. त्यामुळे नक्कीच सजेशनसाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि अशाच नवनवीन बिलसाठी कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.